अनेक महिन्यांपासून वादात असलेले धनंजय मुंडे मनशांतीसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेल्या 8 दिवसांपासून धनंजय मुंडे ध्यान साधनेमध्ये मग्न। धनंजय मुंडेंनी अगोदरच ध्यान साधनेचा मार्ग शोधला ही चांगली गोष्ट। मंत्रिपदानंतर मुंडेंची आमदारकी जाणार आहेच। लवकरच अजितदादा पक्षातूनही हकालपट्टी करतील। करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। अगवणेंचा साथीदार पोलिसांच्या जाळ्यात। फरार निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक। निलेश चव्हाणवर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा ठपका, तर बंदूक रोखत कसपटे कुटुंबाला धमकावल्याचाही आरोप। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनाच उलट प्रश्न, तर शब्दाचा अर्थ वेगळा काढला म्हणत नंतर सारवासारव। माणिकराव कोकाटेंच्या डोक्यात ढेकूळ पडेल तेव्हा त्यांना त्यांची किंमत कळेल, अंबादास दानवे यांची टीका। 2289 सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी। फेब्रुवारी दरम्यान पडताळणीत बाब उघड, तेव्हापासून अशा व्यक्तींना लाभ नाही। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। रवी वर्मानं 14 पाणबुड्या युद्धनौकांची माहिती पाकिस्तानला पाठवली। ठाण्यातून एटीएसनं अटक केलेल्या रवी वर्माबाबत धक्कादायक खुलासे समोर। अवैधरित्या पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी। हेरगिरी प्रकरणात सुनीता विरोधात नागपुरात गुन्हा दाखल। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेली होती। महाराष्ट्रात आज 84 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 19 तर ठाण्यामध्ये 14 रुग्ण आढळले। राज्यातील एकूण ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 467 वर। स्वित्झर्लंडमध्ये हिमकडा कोसळला। ब्लॅटेन गाव 90% उद्ध्वस्त। अनेक घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली। 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, तर एकाचा मृत्यू, 1 जण अद्यापही बेपत्ता।